चला रामटेकची सफर करूया। मित्रांनो नमस्कार। रायगडावरचा पहिला ब्लॉग बनवल्याच्या नंतर आज दुसरा ब्लॉग बनवतोय। नागपूर जिल्ह्यामधलं रामटेक प्रभू रामचंद्रांचं हे ठिकाण, जिथं 4 महिने प्रभू रामचंद्रांनी आणि सीतामाई वनवास करत असताना वास्तव्य केलं असं हे ठिकाण आहे। आणि सन 1600 ते 1700 या शतकामध्ये नागपूर राज्याचे प्रथम राजे यांनी हे मंदिर गडाच्या पद्धतीने या ठिकाणी बांधलेलं आहे। त्याचा सगळा सुंदर परिसर व याचा सगळा इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, नागपूरपासून 49 किलोमीटर अंतरावर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य लाभलेले आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद असणारे रामटेक शहर। रामटेकपासून 4.4 किलोमीटर अंतरावर डोंगरावरती वसलेलं रामटेक मंदिर। रामटेक मंदिराचे बांधकाम नागपूर राज्याचे प्रथम राजे श्रीमंत रघुजीराजे महाराज भोसले यांनी किल्ल्यासमान बनवून घेतले आहे। चला तर मग पाहूया या सुंदर निसर्गातील वसलेलं डोंगरावरचं हे सुंदर असं रामटेक मंदिर, याचा इतिहास किंवा या मंदिराबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मंदिराकडे प्रवेश करताना मंदिराच्या पायथ्याशी सिंदूर बावडी आपल्याला पाहायला मिळेल। निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेलं हे मनमोहक दृश्य आपण यामध्ये पाहू शकतोय। मित्रांनो, हे आहे आत जाण्याचे पहिले प्रवेशद्वार। आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आहे हे वराह मंदिर। असं म्हणतात की याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वनवास करत असताना त्यांनी माता सीता व भाऊ लक्ष्मणासह याच ठिकाणी वास्तव्य केलं होतं। आता हे आलं आहे दुसरं प्रवेशद्वार। दुसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काही पायऱ्यांवरून चढून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो मंदिराची स्वच्छता। मंदिराच्या बाजूलाच हा आहे छोटा तलाव। श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी या तलावाचं बांधकाम केलं असं म्हणतात। अगस्त्य ऋषींनी याच ठिकाणी प्रभू रामांना राक्षसाचा संहार करण्यासाठी ब्रह्मास्त्र प्रदान केलं होतं। त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे रामटेक हे असं ठिकाण आहे जिथे महाकवी कालिदासांनी महाकाव्य मेघदूत याच ठिकाणी लिहिलं होतं। याच मंदिराच्या टेकडीवरून आपण पाहू शकतो निसर्गाच्या नवलाईनं नटलेलं हे भव्य आणि दिव्य असं रामटेक शहर। अतिशय सुंदर आणि मनमोहक असे दृश्य या टेकडीवरून आपल्याला रामटेकचं दिसतं। आपण बघू शकता मंदिराचं सुंदर व रेखीव काम या ठिकाणी आहे। प्राचीन संस्कृतीचं हे प्रतीकच म्हणावं लागेल। या मंदिराच्या पूर्वेला एक सूरनदी वाहते। शेजारी हिरवी शाल पांघरलेला हा परिसर पाहून विदर्भातील हे कोकण असंच म्हणावं लागेल। मित्रांनो, कसा वाटला हा रामटेक आणि रामटेकचा परिसर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। प्रभू रामचंद्र की जय।